जो कुमार निकले हमारे तो कैलाश भाई, हाँ, सुजीत भाई है, शंकर भाई है। सुजीत भाई जी ने भी उनकी बहुत सेवा किया है। सगे बच्चे तो ये जो कुमार है भड़गांव के, उनके सगे से कम नहीं है। इतनी उन्होंने दीदी जी की सेवा किया। कहाँ भी रहते थे वो हर बात दीदी के मुख से शब्द निकलना चाहिए, वो हर चीज दीदी के लिए हाजिर कर देते थे। बहुत कहते थे दीदी आप गाड़ी ले लो, आराम से रहो, लेकिन दीदी मानते नहीं थे क्योंकि इकोनॉमी के अवतार थे ना। तो हमारे कैलाश भाई जो सीए कर रहे हैं, उनको पुत्र, पुष्प पुत्र ही बोलते थे। तो वो ऐसे हमारे कैलाश भाई भी आएंगे, हाँ, सभी मधुबन में जाएंगे ना, सभी उनको बोलते थे पुष्पा दीदी का पुत्र है। तो ऐसे हमारे कैलाश भाई भी आएंगे और अपने श्रद्धांजलि सुमन। ओम शांती. तसं तर बघायला गेलं तर जन्मदाते आईवडील होते, पण ह्या आईने जे केलं ते कोणीच नाही केलं. म्हणजे आज जे बनवलं आहे इथं सर्व आमचे कुमार, लास्टचा मीच आहे भडगावचा. तर एक मुलासारखं त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवली, प्रत्येक गोष्टीत हे केलं. आणि जाता जाता सुद्धा त्यांनी, ज्यावेळेस मी पुण्याला सेट झालो तर त्यांनी सर्व गोष्टी पुण्याच्या दिदींना पण सांगितलं की मी जसा लाडाने मोठा केला तसं तुम्ही याला सांभाळा. आणि आज यज्ञात जे मी काही बघतो कारोबार, जे काही सगळ्या गोष्टी बघतो आज त्यांच्यामुळे आहे. कारण की कधीही त्यांनी मला अंतर ठेवलं नाही. म्हणजे इव्हनली आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत. आणि त्याच्यात आमच्या चोपड्याच्या मंगला दिदी असतील, त्यांनी स्पेशली मला ब्राह्मणीचं हे दिलं होतं की तुमची कैलाशी ब्राह्मणी आहे. कारण की एक शोभा आणि एक कैलास या तुमच्या दोन ब्राह्मणी आहेत ज्या तुम्हाला कधीही कुठेही सोडत नाहीत. आणि लास्ट मोमेंटपर्यंत आम्ही त्यांचा, मला गुरुवारी पण फोन होता की कैलास माझा आता शेवट आहे आणि एकदा मला भेटून जा. आणि आम्ही एमर्जन्सीमधून 7 तारखेला पुण्यावरनं बाय रोड येऊन त्यांना भेटून 8 तारखेला त्यांचं सुरू केलं. सोमवारपर्यंत त्यांच्याजवळ थांबलोत आणि 2च दिवस झालेत. तेवढ्यात आमच्या शोभादिदी पण म्हणत होते कैलास फक्त शेवट तुझा होता की तुझ्यासाठी म्हटल्या होत्या आणि स्पेशली फोन करून बोलवलं होतं. असं मन हे आलं की शेवटी आई ही ती लौकिक असो का अलौकिक, पण अलौकिक आईने मला कधीही असं वाटलं नाही माझी अलौकिक आहे. प्रत्येक गोष्टी समजून सांगून खूप यज्ञात पण मला पुढे ठेवलं. असं नाही की बाबा लहान आहे, लहान असून त्यांनी मला यज्ञात सर्व ठिकाणी मोठ्या ठिकाणी नेलं. त्यामुळे मी कधीही ते विसरू नाही शकत. एक आज असं कुणीतरी नाही, पण एक आई गेल्याचं हे छत्र असं गेल्यासारखं वाटतंय. बस एवढंच. ओम शांती.